हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी हितेश भानुशाली. आज आपण या ठिकाणी पॉलिटी या विषयावर चर्चा करणार आहोत. पण पॉलिटीमध्ये राजस्व प्री, PSI ST SO प्री मेन्स आणि राजस्व मेन्स आणि या सगळी गोष्टीने एक महत्त्वपूर्ण असं काय घटक आहे की जो आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांच्या संबंधित असणारा जे महत्त्वपूर्ण घटक आहे त्याला आपण लोकपाल लोकायुक्त या नावाने ओळखतो. तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लोकपाल लोकायुक्त या टॉपिक विषयीची जी काही चर्चा आहे ते आपण पुन्हा एकदा मी इथं सांगितलं की बरंच मुलाच्या मनामध्ये एक प्रश्न होता की कोणता की लोकपाल म्हणजे काय किंवा लोकायुक्त म्हणजे काय असा प्रश्न विचारल्यानंतर बऱ्याचशा मुलांना एक उत्तर येत आहे की भ्रष्टाचाराशी संबंधित असणारा पद किंवा भ्रष्टाचाराशी जे असणार ते पद. पण त्याचा नेमका अर्थ काय, तो म्हणजे नेमकं काय असं विचारल्यानंतर बऱ्याच मुलांना ते सांगता येत नाही. का सांगता येत नाही? कारण की त्याची जी बेसिक कन्सेप्ट आहे ती या ठिकाणी मुलांना माहिती नसते. आणि म्हणून मग आज आपण त्या कन्सेप्टपासून सुरुवात करून त्याच्या इतरही जे काही गोष्ट आहे त्याच्यावर प्रकाश टाकणार आहोत. मग पहा, सांगा ना, पण आपण या पहिला जे काय प्रश्न आहे तो इथे विचारून घेणार आहे तो म्हणजे कोणता की लोकपाल म्हणजे काय किंवा लोकायुक्त म्हणजे काय. तर मी तुम्हाला हे सांगतो की लोकपाल म्हणजे काय आणि लोकपाल म्हणजे लोक तक्रार निवारणी यंत्रा. आता लोक तक्रार निवारण यंत्रा म्हणजे नेमकं कोणत्या तक्रारांची निवारण करणारी यंत्रा, तर प्रशासनाविषयीची जे काय लोकांच्या तक्रार आहे त्या तक्रारांचा निवारण करणारी यंत्रणा म्हणून या ठिकाणी लोकपाल अथवा लोकायुक्त आपण कहू शकतो. का? कारण की प्रशासनाच्या बाबतीत जर विचार केला तर लोकांचा भरपूर तक्रारी असतात. कोणत्या अर्थाचं आहे तर पहा, या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की लोकपाल लोकायुक्त पदाचे संबंधित जे प्रश्न आहे भ्रष्टाचाराशी जोडला आहे. का जोडला आहे? कारण की लोकांचा बहुतांश तक्रारी. आता पहा, मागाशी जो मी लिहिलेला होता की जे सांगतो तुम्हाला लोकपाल म्हणजे काय किंवा लोकायुक्त म्हणजे काय म्हटल्याचा आपण एक प्रकारे लोकांचा तक्राराची निवारण करणारी यंत्रणा असा या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलेला होता. पण प्रशासनाविषयीची जे तक्रारीची यंत्रणा आहे त्या सोडून आधी आणि त्याच्याची सोडून करणारी यंत्रणा असा भ्रष्टाचाराशी संबंधून का जोडला होता? याचं कारण काय? कारण की प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात कार्याची विलंबता आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीने विलंबता? तर प्रशासनामध्ये कोणताही काम होत असताना ते जे काही विलंबता लागते, लोकांना वेळ लागते, तो वेळ लागण्याचं मुख्य कारण काय? तर एक प्रकारे त्याचा भ्रष्टाचाराशी जोडलेला संबंध. ती कोणताही प्रशासकीय अधिकारी, कोणताही प्रशासकीय कर्मचारी या ठिकाणी एखादा काम करण्यासाठी काळ लागते, कारण की त्याला सर्व प्रकारचा प्रशासकीय बाबत न करण्यासाठी कागदपत्र असताना सुद्धा तो त्या कामाला लोकांना लवकरात लवकर पूर्ण करत नाही. कारण की त्याला भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने काहीतरी लाच म्हणा, काहीतरी पैसे म्हणा, काहीतरी गोष्ट जे असतात ते हवं असतात, तो कार्याला तो वेळ लावतो आणि ते कार्याला वेळ लावायचा संबंध या कारणाला भ्रष्टाचाराची संबंध. आणि म्हणून भ्रष्टाचार पहा की प्रशासनात महत्त्वपूर्ण असा दोष जो आहे तो कोणता आहे तर कार्याची विलंबता आणि त्या कार्याच्या अनुषंगाने जे करतात त्याही भ्रष्टाचाराशी जोडला गेला आहे. आणि भ्रष्टाचारामुळे एक प्रकारे या लोकपालाच्या किंवा लोकायुक्ता काही संबंध आहेत त्याला आपण लोकपाल म्हणतो. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की लोकपाल म्हणजे काय किंवा लोकायुक्त म्हणजे काय, तो खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की लोकांचा प्रशासनाविशेषतेची तक्रार निवारण करण्याची यंत्रणा म्हणजे लोकपाल किंवा लोकायुक्त. मग असा या लोकपालाचा अधिक विस्ताराने विचार करत असताना आपण पुढे काही गोष्टीवर प्रकाश टाकणार आहोत. लोकपालाला इंग्लिशमध्ये काय म्हटला तर असा जर म्हणतात तर त्यावेळी इंग्लिशमध्ये या अर्थाने अंबसमेंट अर्थाने आपण ओळखतात. इंग्लिशमध्ये अंबसमेंट हा जे काही शब्द आहे तो कसा उत्पन्न झाला, कसा निर्माण झाला, त्याची हिस्ट्री काय, त्याची प्राथमिकता काय आहे, तर ती मी तुम्हाला सांगतो की लोकपालाचा मुद्दा पदाची निर्मितीची काय सर्वप्रथम कुठे झालेली आहे ते स्वीडनमध्ये झालेली आहे. जागतिक पातळीवर स्वीडन या देशामध्ये या पदाची निवृत्ती झालेली आहे आणि ती 1809 मध्ये या स्वीडन राजघटनेचे ते पदाचा स्वीकार झालेला होता. 1809ला या स्वीडनची राज्यघटना तयार झाली होती तेव्हा या राज्यघटनेमध्ये या शब्दाचा लोकायुक्त उल्लेख आहे तो केला गेलेला आहे किंवा या पदाचा उल्लेख केला गेलेला आहे. पण असं नाही की 1809 स्वीडनमध्ये अंबसमेंट पद ही नव्हता असातला भाग नाही.
1809च्या आधी सुद्धा त्या ठिकाणी स्वीडनमध्ये अंबसमॅन पद हे होते, पण त्याचं नाव थोडंसं वेगळं होतं, चान्सलर. पण जेव्हा स्वीडनच्या राजाने 1809 मध्ये आले तेव्हा ते पदाचे नाव जे काय आहे अंबसमन या आपण विचारलं घेतलं आहे. पण त्याचबरोबर आणखीन एक पदाची पंक्ती, तर हे अंबसमॅन पदाची प्रसिद्धी जे काय आहे स्वीडन अल्पावली या ठिकाणी बऱ्याचशा पेशांमध्ये होत आहे. आणि मग ते देश म्हणजे कोणते देश, तर स्वीडन मधल्या पदाची जी निवृत्ती आहे ती या सर्व देशामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. कोणत्या देशामध्ये, तर 1909 मध्ये फिनलँडमध्ये झालेले होते, 1953 मध्ये आणि 1961 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेली आहे, 1963 मध्ये नॉर्वेला झालेली आहे. आता असं म्हणतात की या ठिकाणी रिटर्न म्हणतात जे सुद्धा जे पद आहे आपण जर पाहिलं त्याला पण तुम्हाला माहिती असेल की MP सिनेमागे असा प्रश्न विचारला की रिटर्नमध्ये लोकपाल किंवा लोकायुक्त याला कोणत्या नावाने ओळखलं जातात.